कधी तुम्ही शांतपणे स्वतःला एक प्रश्न विचारलाय का? आपल्या आयुष्यातली खरी माणसं कोणती असतात? जी आपल्या यशात टाळ्या वाजवतात ती, की जी आपल्या अपयशात खांद्यावर हात ठेवून म्हणतात घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आपण ज्यांना आपले म्हणतो ते खरंच आपले असतात का? की आयुष्याच्या लांब प्रवासात अचानक भेटलेली काही अनोळखी माणसंच आपली खरी सांगाती बनून जातात. जीवन म्हणजे एक प्रवास आहे, खडतर वळणावळणांचा, कधी आनंदाचा तर कधी दुःखाने भरलेला. आणि या प्रवासात माणूस सतत कुणाच्या ना कुणाच्या आधाराचा शोधात असतो. एक हात जो पडताना उचलून धरतो, एक शब्द जो निराश मनाला धीर देतो आणि एक हृदय जे निस्वार्थपणे आपल्यासाठी धडधडतं. हीच त्या शोधाची कथा आहे. संघर्षाची, स्वप्नाची, विश्वासाची, तुटलेल्या नात्यांची आणि पुन्हा उभं राहण्याची ही कथा आहे लोक माझे सांगाते. एका साध्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेला आपला नायक. घरात ना संपत्ती, ना मोठेपणा, ना कुठला वारसा, पण मनात मात्र मोठी स्वप्न. लहानपणापासूनच त्याने आयुष्याची कडू बाजू पाहिलेली. वडिलांचे कष्ट, आईची झीज, घरातील तुटपुंजी परिस्थिती आणि त्या सगळ्यात स्वतःची स्वप्न सांभाळत मोठं होणारं एक कोवळं मन. इतर मुलं खेळत असताना तो मात्र आईच्या चेहऱ्यावरची काळजी पाहायचा आणि स्वतःशीच ठरवायचा, मोठं झाल्यावर काहीतरी करायचं. घर बदलायचं, परिस्थिती बदलायची, आयुष्य बदलायचं. शिक्षणासाठी तो जीव तोडून मेहनत करू लागतो. कधी दिवा नसताना कंदिलाच्या उजेडात अभ्यास, कधी उपाशी पोटी शाळा, कधी जुनी पुस्तकं घेऊन ज्ञान मिळवण्याची धडपड, पण त्याची जिद्द मात्र कधी कमी होत नाही. लोक हसायचे, टिंगल करायचे, तुझ्याकडून काही होणार नाही असं म्हणायचे, पण तो प्रत्येक टोमणा मनात साठवून त्याला शक्तीत बदलत गेला. कारण त्याला माहीत होतं, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही माहीत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधी ढळू द्यायचा नाही. हळूहळू तो मोठा होतो, गावातून शहरात येतो आणि इथून सुरू होतो आयुष्याचा खरा संघर्ष. शहराच्या गर्दीत तो हरवून जातो. हजारो चेहरे पण एकही ओळखीचा नाही. नोकरीसाठी धावपळ, मुलाखती, नकार, अपमान, रिकाम्या खिशाने परत येताना डोळ्यात पाणी, पण मनात अजूनही आशा. उद्या काहीतरी होईल हा विश्वास. या काळात त्याला अनेक लोक भेटतात, काही खूप गोड बोलणारे, स्वप्न दाखवणारे, पण गरज संपली की पाठ फिरवणारे, आणि काही अगदी साधे, शांत, पण संकटात खंबीरपणे सोबत उभे राहणारे. तेव्हा त्याला पहिल्यांदा समजायला लागतं, प्रत्येक हसरा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक कठोर चेहरा परका नसतो. माणसांची खरी ओळख वेळच करून देते. नोकरी मिळते, आयुष्य थोडं स्थिर होतं, नवीन मित्र बनतात, हसणं खेळणं सुरू होतं आणि त्याचवेळी त्याच्या आयुष्यात प्रेम प्रवेश करतं. निरागस स्वच्छ मनापासूनच प्रेम. दोघं मिळून भविष्याची स्वप्न पाहतात. छोटंसं घर, शांत आयुष्य, एकत्र सुख दुःख वाटून घेणं. त्याला वाटतं आता सगळं ठीक होईल, आता आयुष्य हसणार. पण आयुष्य कधी आपल्या मनासारखं घडत नाही. परिस्थिती पुन्हा बदलते, गैरसमज निर्माण होतात, अंतर वाढतं आणि एक दिवस ते नातं तुटतं. ज्या व्यक्तीवर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला तीच दूर निघून जाते. त्या रात्री तो पूर्णपणे एकटा पडतो. डोळ्यात पाणी, मनात वेदना आणि छातीत एक रिकामपण. आजूबाजूला हजारो लोक, पण सोबत एकही नाही. तेव्हा त्याला जाणवतं, आयुष्यातली सगळ्यात मोठी वेदना म्हणजे एकटेपणा. पण त्या अंधारातही एक छोटासा दिवा पेटतो. एक अनपेक्षित व्यक्ती त्याच्या मदतीला येते, जी कधीच जवळची नव्हती, पण संकटात खंबीरपणे उभी राहते, निस्वार्थपणे साथ देते, त्याला आधार देते. आणि तेव्हा त्याला उमगतं, नाती फक्त रक्ताची नसतात, नाती माणुसकीची असतात. जे मनाने जवळ असतात तेच खरे आपले असतात. हळूहळू तो पुन्हा उभा राहतो, जखमा भरून येतात, मन मजबूत होतं. आता तो लोकांकडून अपेक्षा ठेवणं कमी करतो आणि स्वतःवर जास्त विश्वास ठेवतो. तो शिकतो, आयुष्य आपल्याला पडण्यासाठी नाही तर प्रत्येक वेळी अधिक मजबूत होण्यासाठी परीक्षा घेतं. लोक येतील जातील, काही जखमा देतील, काही औषध बनतील, पण प्रवास मात्र आपलाच असतो. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर तो स्वतःचं एक स्थान निर्माण करतो. स्वतःच्या कष्टाने उभं केलेलं आयुष्य. आता त्याच्याकडे पैसा आहे, स्थैर्य आहे, यश आहे, पण त्याला माहीत आहे या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट ती काही माणसं, ज्यांनी कठीण काळात हात सोडला नाही, ज्यांनी निस्वार्थपणे साथ दिली, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि तेच त्याचे खरे सांगाती.
आणि एक शांत संध्याकाळी तो मागे वळून आयुष्याचा प्रवास पाहतो. लहानपणचे दिवस, संघर्ष, अपमान, प्रेम, वेदना, आधार देणारी माणसं आणि त्याच्या ओठांवर हसू येतं. कारण त्याला उत्तर सापडलेलं असतं, लोक माझे संगाती. आयुष्याच्या या मोठ्या प्रवासात शेवटी आपल्याकडे काय राहतं? ना पैसा, ना पद, ना कीर्ती. राहतात फक्त आठवणी आणि ती माणसं ज्यांनी आपल्यासाठी वेळ दिला, प्रेम दिलं, साथ दिली. म्हणूनच ही कथा फक्त एका व्यक्तीची राहत नाही, ती आपली सगळ्यांची बनते. कारण आपण सगळेच या आयुष्याच्या रस्त्यावर आपल्या संगात्याच्या शोधात भटकत असतो. आणि जेव्हा कुणीतरी मनापासून मी आहे असं म्हणतं, तेव्हा आयुष्य जिंकण्याची ताकद मिळते. मित्रांनो, हीच आहे लोक माझे संगाती संघर्षातून उभं राहण्याची, माणुसकी जपण्याची आणि नात्यांच्या खऱ्या अर्थाची जाणीव करून देणारी एक हृदयस्पर्शी कथा. आणि ही कथा जर तुमच्या मनाला भिडली असेल तर पुढच्या भागात आपण आणखी एका सुंदर कादंबरीचा प्रवास सुरू करणार आहोत. कारण कथा संपत नाही, त्या पुढे चालूच राहतील, अगदी आपल्या आयुष्यासारख्या.